बीड जिल्हा म्हटल्यावर प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द येतोय, तो म्हणजे हत्याकांड. होय, बीडमध्ये सतत कुणाचा ना कुणाची हत्या ही होतच राहतीये. यामध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप येतोय, अनेकदा गुंडांचा हस्तक्षेप होतोय आणि आता पण पुन्हा एकदा बीडमध्ये हत्या झालीये आणि या हत्येमध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीचा हात असल्याचं बोललं जात आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी गाव साधारणपणे शांत असणारं हे गाव, अशीच या गावाची आतापर्यंतची ओळख. पण गेल्या काही दिवसांपासून एका हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेत हे गाव आणि बीड जिल्हा पुन्हा आलाय. कारण इथे फक्त एका हॉटेल मालकाची हत्या झाली नाहीये, तर या हत्येमागे राजकीय हस्तक्षेप आणि कटकारस्थान असल्याचे गंभीर आरोप केलेत. खासदार बजरंग सोनावणे यांच्या लेकाचा या हत्येमध्ये हात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. हे प्रकरण नेमकं काय? ज्या हॉटेल मालकाची हत्या केली तो विलास घुले नेमका कोण होता आणि त्याच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी नेमकी काय मागणी केली आहे आणि यामध्ये मुंडे बंधू भगिनी कसे आले आहेत, हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार. 20 जूनच्या संध्याकाळी केज रोडवरील हॉटेल गावकरीमध्ये एक किरकोळ वाद सुरू झाला. 2 गटांमध्ये सुरू असलेला हा वाद सोडवण्यासाठी हॉटेलचे मालक विलास घुले आणि त्यांचा भाऊ नितीन घुले पुढे आले. मात्र भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांनाच काही जणांनी लक्ष्य केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाद अचानक हिंसक झाला. जीव वाचवण्यासाठी विलास घुले आणि त्यांच्या सोबतचा एक तरुण हा धावत सुटला, पण आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. केज रोडवरील एका बंद पडलेल्या बियर बार जवळ त्यांना गाठलं गेलं आणि पुन्हा मारहाण सुरू झाली. या मारहाणीमध्ये विलास घुले खाली पडले, त्यांना लोळवलं गेलं. याच वेळी चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इथपर्यंत असं वाटत होतं की विलास घुले यांची नकळतपणे हत्या झाली. यानंतर पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटक केली. परंतु प्रकरण इथं थांबलं नाही. मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांनी आणि टाकळी गावातील ग्रामस्थांनी एक धक्कादायक आरोप केला. त्यांचा दावा आहे की या हत्येमागे केवळ आरोपींचा राग नव्हता, तर यामागे मोठा कट रचला गेला होता आणि या कटामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांचं नाव असल्याचा सुद्धा आरोप केला गेलाय. कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की घटनेनंतर काही आरोपी रुग्णालयात उपचार घेत असताना सौरभ सोनावणे त्यांना भेटायला गेलेले होते. एवढंच नाही, तर पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय. म्हणजे सौरभ सोनावणेंनी पोलिसांवर दबाव टाकला असं बोललं गेलं. या आरोपांबाबत अद्याप कोणताही अधिकृत पुरावा हाती नाही असं पोलिसांनी सांगितलंय. याच मुद्द्यावरून वातावरण अधिक तापलं. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. सगळ्या आरोपींना अटक, SIT चौकशी, मोक्का कारवाई आणि सौरभ सोनवणे यांना सह आरोपी करण्याची मागणी आंदोलकांनी केली, म्हणजेच ग्रामस्थांनी केली. या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली. दरम्यान या प्रकरणाची चर्चा ही थेट विधिमंडळात सुद्धा पोहोचली. आमदार धनंजय मुंडे यांनी या हत्येमागील खरा सूत्रधार शोधण्याची मागणी केली, तर मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी असे निर्देश दिल्याची सुद्धा माहिती समोर आहे. आज प्रश्न फक्त एका हत्येचा नाहीये, प्रश्न आहे सत्याचा. जर आरोप खोटे असतील तर ते सिद्ध होणं गरजेचं आहे आणि जर आरोपांमध्ये तथ्य असेल तर दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई होणं तितकंच आवश्यक आहे, असं सध्या ग्रामस्थ म्हणतात. आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय. विलास घुले हत्या प्रकरणामागचा खरा सूत्रधार नेमका कोण आहे? खरोखरच बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे याच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाली होती का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एक माहिती दिली आहे. पोलीस असं म्हणालेत की सौरभ सोनावणे यांचा CDR आम्ही चेक केला, CCTV फुटेज देखील चेक केलं. CDR मध्ये सौरभ सोनावणे हे गुन्हेगारांच्या सोबत त्यांचे कनेक्शन नसल्याचं दिसलंय. त्यांचा कोणताही कॉल गुन्हेगारांसोबत झालेला दिसत नाहीये. सोबतच हत्येच्या दिवशी सौरभ सोनावणे स्वतः त्यांच्या घरामध्ये होते, ते घराच्या बाहेर गेलेले नाहीयेत. त्यामुळे पोलिसांनी असं सांगितलंय की सौरभ सोनावणे यांचा या हत्या प्रकरणाशी संबंध फारसा नाहीये किंवा हत्या प्रकरणाशी संबंध सध्या तरी दिसत नाहीये. पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ज्या आक्रमकतेने विधिमंडळात त्यांनी मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, मग राजकीय व्यक्तीच्या मुलाचा हस्तक्षेप असेल तरी सुद्धा त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे,
ही मागणी धनंजय मुंडेंनी विधिमंडळात केली आहे. पंकजा मुंडे सुद्धा असं म्हणाले आहेत की यामध्ये कुणाचीच हयगय करू नका, कुणाचाच हस्तक्षेप मान्य करू नका, ज्याची चूक असेल त्यांना शिक्षा द्या. त्यामुळे मुंडे बंधू भगिनी जितक्या आक्रमकतेने हा मुद्दा उचलून धरतायत त्यावरून असं ग्रामस्थांना वाटतंय की यामध्ये 100% सोनवणेंच्या मुलाचा हात असू शकतो. त्यात सोनवणेंचा मुलगा हा आरोपींना भेटायला गेलेला असं सुद्धा काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. त्यामुळे खरोखर सौरभ सोनवणे म्हणजेच बजरंग सोनवणेंचा मुलगा हा या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असू शकतो का, यावर आता तपास सुरू आहे. ग्रामस्थ असं म्हणतायत की आम्ही विलास घुले यांचा तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाहीये. आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेता या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.